हो काका. अगं पैसे हवे होते तर मागून घ्यायचे होतेस ना. चोरी करायला नको होतीस. पैसे हवे तुला तुला हे घे. हे पैसे. अगं सांग ना काय हवंय तुला. काय हवंय. नवरा हवाय माझा असं. काय चाललंय नक्की हे. आधी चोरीचा आरोप केला आणि मग हातावर पैसे ठेवले. या सगळ्यात मी आई बाबांबद्दल सांगते तरी काही नाही वाटलं त्यांना. पण मग मी नवऱ्याला शोधायला आली हे सांगितल्यावर शांत का झाला तो. जाताना पण मागे वळून बघत होते. आता ह्या सगळ्याचा काय अर्थ लावायचा. मोहनचे असं काहीच पुरावा नाही सापडलाय अजून. हरी काका काही हवंय का तुम्हाला. तू बाकीची कामं आवरून घे. ही घेऊन जातो जेवण मालकांना. अहो नाही नको मी नेते ना. तुम्हाला जमणार नाही मी देते. काय म्हणालीस. मला जमणार नाही. 40 वर्ष झाली या घरात. असं कुठलं काम नाही जे मला जमणार नाही. अहो नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं. जेवण गरम आहे ना म्हणून म्हणाले मी. कधी कोणतं काम करायचं कोणाचं काम संपवायचं चांगलं ठाऊक आहे मला. हरी काका मी तर फक्त हे जेवण. मला कामं करता बी येतात आणि कामं संपवता बी येतात. ध्यानात ठेव. वरचा समद बघतोय. मी मुंबईत आली आहे ते माझ्या नवऱ्याला शोधायला. प्रत्येक क्षणी एकच विचार असतो डोक्यात माझ्या. कधी तो सापडतोय आणि मी त्याला घेऊन निघून जाते इथून. अहो काका तुम्ही कशाला घेऊन आला. ते मी आलो असतो ना खाली. हो मालक. लहानपणापासून तुम्हाला अंग खांद्यावर खेळवलंय. कित्येक वेळा तुम्ही माझ्या मांडीवर बसून जेवलात. आज हे ताट आणलं त्यात काय एवढं. नाही ते सगळं ठीक आहे. मला तुम्ही सांगा तुम्ही माझं कधीपासून ऐकणार आहात. का काय झालं. अहो इतकी वर्ष मी तुम्हाला सांगतोय मला आहो जाऊ करत जाऊ नका म्हणून. का नाही ऐकत तुम्ही माझं. अहो नाही नाही म्हणजे नोकरानं मालकाला असं 4 चौघांसमोर अरे तुरे करणं बरं नाही दिसत. शोभत नाही ते. 4 चौघात ना. हो. आता इथे आहे का कोणी आपल्या व्यतिरिक्त. बर जेवून घे. एक सांगू का.
सांगा ना. तुला एवढा वेळ कसा मिळतो? म्हणजे